तर नमस्कार मित्रांनो, मी भूषण गोरे तसेच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला ऑनलाईन प्लॅटफॉर्म शिव पार्वती करिअर पॉइंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या 3 दिवसापासून तुमच्या मनाला काहीतरी शांतता लागत असेल। कारण काय की रोज तुम्हाला असं वाटतं की आपण काहीतरी अभ्यास करतोय, कुठे ना कुठे काहीतरी केल्यासारखं वाटतंय। कारण का तर तुम्ही आपला 90 दिवसाचा प्लॅन फॉलो करताय, डेली तुम्हाला टार्गेट भेटते टेलिग्रामवर आणि त्यानुसार तुम्ही रोज अभ्यास करताय आणि कुठे ना कुठेतरी 100% तुमच्या मनाला एक असं वाटतं की हा खरंच आज मला हे टार्गेट दिलेलं होतं आणि हे टार्गेट मी आज कंप्लीट केलं। नाही म्हणता म्हणता तुम्ही दिवसाला 100 गणिताचे प्रश्न सोडवताय, 100 तुम्ही बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवताय, 20-22 का होईना, 30-35 का होईना तुम्ही राज्यघटनेचे प्रश्न सोडवताय आणि त्याचबरोबर तुम्ही मराठी व्याकरण सुद्धा करताय। म्हणजे ऑल ओव्हर सब्जेक्ट तुम्ही एका दिवसाला घेताय आणि कुठेतरी ती एक गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्तीपर्यंत पुढे घेऊन जाते। फक्त जेवढे 3 दिवस होईपर्यंत तुम्ही आज आहात तेवढेच पूर्ण 90 दिवसापर्यंत जर मित्रांनो हा शेड्यूल तुम्ही कायम स्वरूपात ठेवला तर मी 100% गॅरंटी देतो की तुमचे 90 मार्क फिक्स आहे म्हणजे आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओकडे आपण वळू आणि तसेच बघू की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे नाही काय नाही। काल आपण थोडी थिअरी बघितली, त्याच्यावर डिपेंड असे काहीतरी याच्यामध्ये प्रश्न आहेत, तेवढे आपण थोडे रिलेट करून शिकत राहू। एका गोष्टीवरून 4 गोष्टी उकरून काढू आणि त्याच्यावरून आपण थोडाफार अभ्यास करू, जास्त नाही। तुम्ही काय करायचं, फक्त हे जे मी देतो हे करायचं, त्याच्यानंतर परत जे तुम्ही वाचलं ते वाचायचं, सकाळी उठून परत एकदा त्याची रिव्हिजन करायची, जेणेकरून काय होईल एक गोष्ट तुमची 3 वेळेस रिवाइज होईल आणि त्याच्यामधला 50% डाटा होईना तुमच्या लक्षात राहील। बरोबर, यानंतर बघू आपण प्रश्न आहे आपला पहिला, खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्यसूचीमध्ये नाही? काय राज्य सूचीमध्ये नाही? पहिली गोष्ट लोकांना समजण्याची, राज्यसूची असतं काय? तर काय राज्यसूची भांगड काय आहे? आता राज्यसूची काय आहे हे आपण समजून घ्या। पहिली गोष्ट तर आपल्या संविधानामध्ये काय आहे, सुरुवातीला 395 कलमे होती, 395 कलमे होती, त्यानंतर 8 भाग होते आणि 22 तुमचे 8 परिशिष्ट होते आणि 12 काय तुमचे भाग। आता तुमचे 470 प्लस काय गेलाय कलमा गेलाय, 12 भाग झालेले, 12 परिशिष्ट झालेले आणि 25 तुमचे काय झालेले आहेत भाग झालेले, 25 काय झालेले आपले भाग। आणि या 12 परिशिष्टामधील 7व्या क्रमांकाचं परिशिष्ट तुमचं ती म्हणजे सूची। कोणती सूची? आता कोणकोणती सूची ते आपण पाहू। कितव्या भागात आपल्या सूच्या दिलेल्या आहे? 7व्या भागात परिशिष्टाच्या काय दिलेल्या आहे सूच्या। आता ही सूची म्हणजे एक लिस्ट। सूची या शब्दाचा अर्थ तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे का? नाही। सूचीच म्हणजे काय, एखादी यादी। बरोबर, मग या यादीमध्ये 3 प्रकारच्या याद्या संविधानामध्ये, आपल्या भारतीय संविधानामध्ये 3 प्रकारच्या याद्या दिलेल्या आहेत। कोणकोणत्या याद्या आहेत? एक ही तुमची केंद्र सूची, कोणती आहे केंद्र सूची, दुसरी आहे आपली राज्य सूची, दुसरी कोणती सूची आपली राज्य सूची, आणि तिसरी सूची आपली समवर्ती सूची, तिसरी सूची आपली समवर्ती सूची। या 3 प्रकारच्या सूच्या आपल्या कशामध्ये दिलेल्या आहे? भारतीय राज्यघटनेमधील सूची म्हणजे यादी कशा दिलेल्या आहे? परिशिष्ट 7 मध्ये। कशा दिलेल्या आहेत त्या? परिशिष्ट 7 मध्ये। परिशिष्ट 7 मध्ये तुम्हाला सूच्या दिलेल्या आहेत। बरोबर, केंद्र सूचीचे 100 विषय आहेत, केंद्र सूचीचे विषय आहेत तुमचे 100, त्यानंतर राज्य सूचीमध्ये विषय आहेत तुमचे 61 आणि समवर्ती सूचीमध्ये विषय आहेत तुमचे 52। किती विषय आहेत तुमचे? 52 विषय। आता नेमकं काय आहे? ठीक आहे, याच्यामध्ये नेमकं काय आहे, हे जे विषय दिलेले आहे हे विषय म्हणजे काय की एखाद्या जर कायदा बनवायचा आहे तर असे कोणते विषय की ज्यांच्यावर फक्त कोण कायदा बनवू शकतं? तर केंद्र। असे किती विषय की ज्याच्यावर फक्त केंद्र कायदा बनवू शकतं? ते सर्व विषय कोणामध्ये येतात? मग केंद्र सूचीमध्ये। कोणामध्ये येतात ते सर्व विषय? मग केंद्र सूचीमध्ये। जसं की सुरक्षा, काय सुरक्षा, जसं की आपल्या देशाची जर सुरक्षा करायची तर त्याचा निर्णय कोण घेईल? पूर्णपणे आपलं भारत। बरोबर, म्हणजे केंद्र घेणार आहे। त्यानंतर तुमचे आंतरराष्ट्रीय व्यवहार, काय झाले आपले आंतरराष्ट्रीय व्यवहार, यांचे सुद्धा जर काही निर्णय घ्यायचा असेल तर पूर्णपणे कोण घेईल? तो व्यवहार तुमचा केंद्रच घेईल। बरोबर, मग असे काही विषय की ज्याच्यावर फक्त राज्य काय घेतं? तुमचा निर्णय घेतं। जसे त्याच्यावर कायदे बनवणं झालं, त्याचा काही खटला आला त्याच्यावर तुमचा न्याय देणं झालं, त्याचे काम कोण करतं? फक्त राज्य। माझ्या मते 52 विषय राज्याकडे आणि 61 तुमच्या समवर्तीकडे। ठीक आहे, 52 विषय आपल्या राज्याकडे आणि 61 समवर्तीकडे। मग तसे याच्यामध्ये काही तुमचं पोलीस, बरोबर, पोलीस प्रशासन याच्यामध्ये येतं। त्याच्यानंतर आपलं जेल झालं ते पण याच्यामध्ये येतं। ठीक आहे, तुरुंग प्रवास म्हणजे जेल झाला। त्याच्यानंतर शेती, शेती सुद्धा कशात येतं? आपल्या राज्य सूचीमध्ये येतं। शेती सुद्धा कशात येतं? आपल्या राज्य सूचीमध्ये येतं। त्यानंतर समवर्ती सूची। पहिली गोष्ट तर समवर्ती सूचीबद्दल तुम्हाला माहिती आहे की समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून।
कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलिया. तुम्ही एकदा पोलीस भरतीचे प्रश्न बघा, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की समवर्ती सूची आपण कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे? तर समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून. बरोबर. मग समवर्ती सूची म्हणजे काय? समवर्ती सूची म्हणजे अशी सूची की ज्यावर तुमचं केंद्र सुद्धा निर्णय घेऊ शकतं आणि राज्य सुद्धा निर्णय घेऊ शकतं. कशी सूची? की ज्यावर तुमचं केंद्र सुद्धा निर्णय घेऊ शकतं आणि तुमचं राज्य सुद्धा निर्णय घेऊ शकतं. जसं की पहा, एक आपण बघू कर. बरोबर. कर झालं की याच्यावर तुमचं काय येतं? राज्य पण निर्णय घेतं आणि केंद्र पण निर्णय घेतं. दुसरं झालं तुमचं शिक्षण. काय झालं? शिक्षण. त्यानंतर आपलं जन्म मृत्यूची नोंद. कशाची? जन्म आणि मृत्यूची नोंद. याची लिस्ट पूर्णपणे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईन, त्याच्यातून तुम्ही ते पूर्णपणे पाठ करून घ्याल, कारण त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारल्या जातो. ठीक आहे. ही एवढी सर्व माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची. कशाबद्दल? सूचीबद्दल. सूची आपल्याला आठवली म्हणजे सूची दिली तर सूची समोर आलीच म्हणजे आपल्याला काय आठवलं पाहिजे? पहिली गोष्ट 3 गोष्टी. 3 सूच्या आहे. कोणकोणत्या सूच्या आहे? पहिली गोष्ट तर सूची कोणत्या परिशिष्टामध्ये? परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये. कोणत्या परिशिष्टामध्ये? परिशिष्ट क्रमांक 7. 3 सूच्या कोणत्या आहेत? केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. कोणती? समवर्ती सूची. समवर्ती सूची कोणाकडून घेतलेली आपण? ऑस्ट्रेलियाकडून. कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून. बरोबर. त्यानंतर केंद्र सूचीचे विषय आपले 100, राज्य सूचीचे 52 आणि समवर्ती सूचीचे आपले 61. पहिल्यांदा सांगताना थोडी चुकी झाली होती, तर इथं क्रॅक करून आपलं चेक करून घ्या. केंद्र सूचीमध्ये 100 आहे, राज्य सूचीमध्ये 52 आहे आणि समवर्ती सूचीमध्ये 61 विषय आपले. बरोबर. आणि त्याच्यापैकी मग कोणकोणते विषय आपल्या पेपरात विचारले जातात ते तुम्ही वाचून घ्यायचे. मी तशी लिस्ट तुम्हाला टाकून देईन. ठीक आहे. पहिला प्रश्न तुम्हाला समजला असेल. शेती कशात येतं? आपला राज्य. त्याच्यानंतर कायदा व्यवस्था सध्या कशात येते? आपल्या राज्यामध्ये. बरोबर. म्हणजे कायदा सुव्यवस्था ज्याची त्याची आहे. बरोबर. त्यानंतर येतं चलन व्यवस्था. आता आपलं चलन म्हणजेच काय? रुपया. रुपया महाराष्ट्रात होतो का रे? नाही ना. त्याचा निर्णय कोण घेतो? भारत. म्हणजे चलन व्यवस्था कशात येते? मग आपली केंद्र सूचीमध्ये येते. कशात येते? केंद्र सूची. ज्याला डोकं वापरता आलं, डोक्याने हा प्रश्न सुटणारा होता तरी पाठ नसलं तरी, कारण चलन एखादं राज्य नाही बनवू शकत ना. तर चलनाचा तुमचा निर्णय कोण घेऊ शकतो? पूर्णपणे केंद्र. म्हणून हा विषय कशाचा? तुमचा केंद्राचा विषय होता. ठीक आहे मित्रांनो, माझ्यामध्ये समजलं असेल. सूचीबद्दल एक गोष्ट लक्षात राहिली असेल की सूची आपली येते 7व्या परिशिष्टामध्ये. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलममध्ये काय? संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा म्हणलं आहे? जवळपास मी म्हणत असेल की तिसऱ्यांदा ते चौथ्यांदा आपण हे रिपीट केलेलं आहे. कशात आलेलं आहे भारतीय आत्मा? पहिली गोष्ट तर आपलं मूलभूत हक्कामध्ये. कशात आलेलं आहे? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क तुम्हाला माहिती आहे. मूलभूत हक्क कोणाकडून घेतलेले रे? अमेरिकाकडून. कोणाकडून घेतलेले? अमेरिकाकडून. बरोबर. अमेरिकाकडून घेतलेले. कोणत्या भागात टाकलेले? भाग 3 मध्ये. कशात टाकले आपण ते? भाग 3 मध्ये. भाग 3 मध्ये पण कोणते कलम आपले त्याच्याशी निगडीत आहे? कलम 12 ते 35. कोणकोणते कलम निगडीत आहे? कलम 12 ते 35. एवढं. बरोबर. आणि त्याच्यात आपले किती मूलभूत हक्क होते? सुरुवातीला एकूण 7 होते, पण आता फक्त किती उरलेले आपले? 6. किती उरलेले? एकूण 6. आणि या 6 मध्ये पण आपला 6वा कोणता होता? आपला घटनात्मक उपाययोजना. कोणता होता? घटनात्मक उपाययोजना. बरोबर. आणि घटनात्मक उपाययोजना कोणत्या कलमानुसार आपला हक्क होता? हा कलम 32 नुसार. कोणत्या कलमनुसार होता? कलम 32 नुसार हा आपला काय होता? एक मूलभूत हक्क होता. काय? घटनात्मक उपाययोजना. जर आमच्या सर्व मूलभूत हक्कांवर कोणतेही दगा आला किंवा कोणीही त्याच्यावर निर्बंध लावला गेला तर डायरेक्टली आम्ही कुठे जाऊ शकतो? सुप्रीम कोर्ट म्हणजेच काय? सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये. कुठे? सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयामध्ये आम्ही दाद मागण्यासाठी जाऊ शकतो. कशानुसार? कलम 32 नुसार. सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आपण कलम 32 नुसार आणि उच्च न्यायालयात जाऊ शकतो आपण कलम 226 नुसार. बरोबर. एवढ्या सर्व गोष्टी आपण एका गोष्टीवर रिलेट जर केल्या तर मित्रांनो तुम्हाला कोणीही पोलीस बनण्यापासून अडवू शकणार नाही. आता जे पोरं कालच्या लेक्चर केलं ज्या पोरांनी, त्यांना 100% या सर्व गोष्टी आरामात समजल्या असतील, कारण आपल्या कालच्या लेक्चर मध्ये सर्व हेच चाललंय. तुम्ही एक लेक्चर जर रिलेट करून पाहिलं तर या सर्व गोष्टी तुमच्या कालच्या लेक्चर मध्ये पाठ झालेल्या असतील आणि आज त्यांचं काय झालं? मग रिव्हिजन.
आपला फक्त एक विषय आला त्याबद्दल आपण एवढ्या सर्व गोष्टी काय केल्या मग रिलेट केलेल्या आहे. मग याचं उत्तर काय आहे तुमचं कलम 32. कोणत्या कलमेस म्हणलेलं आहे मग कलम 32 मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय म्हणलेलं आहे की हा संविधानाचा आत्मा आहे. मग उरलेल्या बाकीच्या लोकांचं काय ते आपण एकदा बघून घेऊ. कलम 19 मध्ये काय आहे कलम 19 मध्ये आपले स्वातंत्र्याचा हक्क. कशाचा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. किती हक्क याच्या स्वातंत्र्याचे एकूण आपले 6. किती हक्क एकूण 6. तुम्ही ऐकलं असेल कलम 19 अ ब क ड ई. कलम 21 काय आहे खाजगी जीवनाचा हक्क. खाजगी जीवनाचा हक्क किंवा जीवन जगण्याचा हक्क किंवा जीवन जगण्याचा हक्क. आणि कलम 51 काय आपलं कलम 51 भाग कशाचा पहिली गोष्ट तर मार्गदर्शक तत्वांचा. कशाचा मार्गदर्शक तत्वांचा. मार्गदर्शक तत्व येतात कोणत्या भागात भाग 4 मध्ये. कशात येतात भाग 4 मध्ये. मार्गदर्शक तत्व येतात कशात तुमचे भाग 4 मध्ये. कलम कोणकोणते कलम 36 ते कलम 51 बरोबर. कलम 36 ते कलम 51 मध्ये बरोबर. आणि कलम 51 काय म्हणते तुमची कलम 51 म्हणते की आम्हाला आंतरराष्ट्रीय शांतता बाळगायची आहे. काय आंतरराष्ट्रीय शांतता. आंतरराष्ट्रीय शांतता आम्हाला बाळगायची आहे अशी काय म्हणते आपली कलम 51. आणि कलम 51 वरून आपल्याला आढळते मग कलम 51 अ काय आढळते आम्हाला मग आठवते कलम 51 अ. कलम 51 अ मध्ये काय तुमचे मूलभूत कर्तव्ये. काय आपले मूलभूत कर्तव्ये. मूलभूत कर्तव्य आम्ही घेतलं कोणाकडून रशियाकडून. कोणाकडून घेतला माहितीये रशिया म्हणजे काय USSR तेव्हाचा. आणि ते घेतलं कोणत्या भागात टाकलं मग आपण भाग 4 अ. कशात टाकला आपण ते भाग 4 अ मध्ये. पहा एक प्रश्न 3-4 गोष्टी जरी रिलेट करता आला पाहिजे 100% तुमचा पेपर कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही पोलीस बनण्यापासून. पुढील वस्तू आपण भारतीय संविधानातील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे. कशात आहे कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे. मग आपण बघू आता नेमका तुमचा मतदानाचा हक्क कशात आहे. सर्वात पहिली गोष्ट तर आपल्याला आठवला पाहिजे भाग 15. भाग 15. भाग 15 काय म्हणतो भाग 15 मध्ये कशाविषयी लिहिले बरं. भाग 15 मध्ये लिहिले तुमचा निवडणूक आयोग. काय लिहिलं आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोग. कोणत्या कलमनुसार या निवडणूक आयोग तुमचा कलम 324. खूपदा तुमच्या कंबाईनला सुद्धा खूपदा प्रश्न विचारतो की निवडणूक आयोग कोणत्या कलमेद्वारे काम करतो. तर कलम 324 ते 329 मध्ये काय आपला निवडणूक आयोग दिलेला आहे. मग एवढं तुम्हाला माहिती पाहिजे की भाग 15 मध्ये काय येतं निवडणूक आयोग. आणि निवडणूक आयोगामध्येच काय येतं आपली निवडणुकीची यादी त्यानंतर आपलं मतदान सर्व या गोष्टी येतात. मग आपण या कलमांद्वारे ते समजून घेऊ. अनुच्छेद 25 काय म्हणतो तुमचा की तुमची इलेक्टोरल यादी किंवा तुमची जी निवडणूक ज्या लोकांची होती तुम्ही म्हणता ना निवडणुकीची यादी म्हणा की तिच्या चेक करता ती जी यादी येते इलेक्टोरल रोल म्हणतात त्याला. काय इलेक्टोरल रोल बरोबर. किंवा तुमची यादी निवडणुकीमध्ये जे 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 लोक हात आपलं मतदान करणार त्या लोकांची काय असते ती यादी. आणि अनुच्छेद 26 अनुच्छेद 326 काय म्हणतं की भारताच्या सर्व नागरिकास मतदानाचा हक्क आहे. काय मतदानाचा हक्क आहे. काय म्हणते मतदानाचा हक्क आहे. कशानुसार अनुच्छेद 326 नुसार सर्व भारतीयास मतदानाचा हक्क आहे. अनुच्छेद 327 आणि 328 नाही जरी केला तरी चालेल कारण हे दोघं सुद्धा कशाचे. तर पहा मित्रांनो हा पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नात काय म्हणलं गेलं पहा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार. काय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची स्थापना केली गेली आहे किंवा रचना केली गेली आहे. कशाची निवडणूक आयोगाची. निवडणूक आयोग. मग निवडणूक आयोग म्हणजेच काय आपलं जे निवडणूक होते म्हणजे जे पण इलेक्शन आपल्या भारतात होता त्याचा एक आयोग असतो त्याची एक समिती असते त्याची एक पूर्णपणे बैठकी असतात बरोबर. मग त्या सर्वांमध्ये ते आयोग काय करतो पूर्ण इलेक्शन केव्हा होतील कसे घेतले जातील इलेक्शन मध्ये कोण भाग घेईल त्यानंतर जे इलेक्शन मध्ये पार्टीज असतात त्या पार्टीला कोणती अनुमती द्यायची हे काम सर्व कोण करतं आपलं निवडणूक आयोग. मग याच्यासाठी स्पेशल एक भाग आहे. मग निवडणूक आयोग कोणता भाग आहे निवडणूक आयोगाचा आपण आताच पहिला भाग 15
कोणत्या भागात आहे मग भाग 15 मध्ये कशाबद्दल रचना केलेली आहे आपल्या निवडणूक आयोगाची भाग 15 मध्ये आणि कोणत्या कलमेद्वारे केली गेलेली ती पण त्याची 324 तुम्हाला सांगितलं मी कलम 324 ते कलम 329 कलम 324 ते कलम 329 मध्ये कशाची रचना केली गेलेली आहे निवडणूक आयोगाबद्दल काही गोष्टींची याच्याच नंतर आपण काय पाहिलं होतं 325 मध्ये काय आहे इलेक्टोरल रोल म्हणजे काय जे लोक निवडणूक मध्ये भाग घेतील त्या लोकांची नावे दरवर्षी त्याला अपडेट केलं जातं कारण 18 वर्षाचे लोक वाढत चालतात आणि त्यांचं नाव त्याच्यामध्ये ऍड केलं गेलं जातं 326 मध्ये काय पाहिलं होतं 326 मध्ये पाहिलं होतं आपण मतदानाचा हक्क काय मतदानाचा हक्क आणि मतदानाचं हे गोष्ट आपल्याला अजून कुठे आठवते रे मित्रांनो कुठे आठवते ते आपल्याला जेव्हा आपल्यावर मूलभूत कर्तव्य आहे किंवा नाही काय विचारलं जातं आपल्याला की खालीलपैकी कोणती आपलं मूलभूत कर्तव्य नाहीये आणि जेव्हा तुम्हाला म्हणलं जातं की मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे किंवा नाही किंवा आपलं मतदान हा आपलं मूलभूत कर्तव्य आहे किंवा नाही तर मग मतदान हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे किंवा नाही बरं आहे का नाही नाहीये मतदान करणे हा आपलं मूलभूत कर्तव्य आहे का नाही पण ते आपलं काय आहे कर्तव्य आहे मूलभूत कर्तव्य नाही ते काय फक्त आपलं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आपल्या कोणत्या कलम मध्ये सांगितलेलं आहे कलम 326 मध्ये आणि निवडणूक आयोगाची रचना कोणत्या कलम मध्ये केलेली आहे कलम 324 आणि भाग 15 मध्ये कशात केलेली आहे भाग 15 मध्ये पुढचा प्रश्न पाहू भारतीय राज्यघटनेतील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे काय विचारलेलं तुम्हाला 8वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे बरोबर पहिल्यांदा आपण पाहिलं होतं 7वे परिशिष्ट कोणते पाहिले ते 7वे परिशिष्ट मग 7व्या परिशिष्टामध्ये काय होत्या आपल्या सूच्या काय होत्या सूची किती सूच्या होत्या आपल्या 3 राज्य सूची केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतलेली ती ऑस्ट्रेलियाकडून कोणाकडून घेतली ती ऑस्ट्रेलियाकडून या सर्व गोष्टी तुम्हाला आठवत असतील केंद्र सूची होते 100 विषय राज्य सूचीमध्ये 52 आणि समवर्ती सूचीमध्ये 61 या सर्व गोष्टी आठवल्या गेल्याच पाहिजे बरोबर पोलीस कोणत्या सूचीमध्ये आले होते आपले राज्य सूचीमध्ये मग त्यानंतर येते आपली 8वी सूची कोणती येते 8वी सूची मग 8व्या सूचीमध्ये काय येते आपली राजभाषा काय ते राजभाषा किंवा फक्त भाषा जरी म्हणलं तरी चालेल काय येतात आपल्या 8 मध्ये भाषा की भारतात एकूण किती भाषा आहेत रे सध्या राजभाषा आपल्या एकूण भाषा आहेत किती 22 किती भाषा आहेत आपल्या 22 पण सुरुवातीला जेव्हा आपलं संविधान बनलं त्यावेळेस किती भाषा होत्या आपल्या 14 किती भाषा होत्या तेव्हा आपल्या फक्त 14 मध्ये काय झालं 21ावं संविधान संशोधन झालं काय झालं 21ावं घटना दुरुस्ती किंवा संविधान संशोधन घटना दुरुस्ती झाली या घटना दुरुस्तीनुसार काय झालं तुमच्या भाषांमध्ये नवीन 3 भाषा ऍड केल्या गेल्या किती भाषा ऍड केल्या गेल्या 3 केल्या त्यानंतर दुसरं संविधान संशोधन झालं 71ावं किती झालं 71ावं हे झालं तुमचं 1997 माझ्या मते एवढं कन्फर्म नाहीये पण 1997 मध्ये झालं त्यामध्ये किती भाषा ऍड केल्या गेल्या तुमच्या 4 किती भाषा ऍड केल्या गेल्या तुमच्या 4 आणि त्याच्यानंतर परत 91 संशोधन संविधान झालं आणि त्याच्यानुसार परत आपल्या संविधानामध्ये एक पुढची 3-4 भाषा ऍड केल्या गेल्या किती पुढच्या 3-4 भाषा ऍड केल्या गेल्या मग आता किती भाषा आहेत आपल्या एकूण 22 भाषा आहेत तुम्हाला फक्त एवढं माहिती पाहिजे भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते रे मातुरी सत्यनारायण कोण होते मातुरी सत्यनारायण कोण होते भाषा समितीचे अध्यक्ष मातुरी सत्यनारायण पण प्रांतीय भाषा समिती काय प्रांतीय भाषा समिती यांचे अध्यक्ष कोण होते परवाच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये पाहिलंय की भाषा समितीचे अध्यक्ष होते मातुरी सत्यनारायण पण प्रांतीय भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते तुमचे मग M.K. मुन्शी कोण होते आपले M.K. मुन्शी ठीक आहे एवढं तुम्हाला भाषेबद्दल माहिती पाहिजे त्यानंतर केंद्र व राज्याच्या जबाबदाऱ्या पहिला विषय काय आपला केंद्र व राज्याची जबाबदारी म्हणजे काय एकंदरीत यांना काय म्हणायचं सूचीच म्हणजे काय कोणाजवळ कोणती जबाबदारी आहे ही कशात नमूद केलं आपल्या सूचीमध्ये आणि तेच कशात येतं मग तुमचं परिशिष्ट क्रमांक 7 किती येतं ते परिशिष्ट क्रमांक 7 राजभाषा येतं आपलं राजभाषा किती मध्ये येतं आपलं परिशिष्ट क्रमांक 8 पंचायत राज येतं आपलं 11 किती येतं पंचायत राज आपलं 11 मध्ये किती विषय पंचायतचे 29
त्यानंतर नगरपालिका किंवा महानगरपालिका येतं आपलं परिशिष्ट क्रमांक 12. काय तर परिशिष्ट क्रमांक 12. आणि याच्यामध्ये किती विषय त्यांचे 18. किती विषय त्यांचे 18. माहिती असू द्या. 10वं परिशिष्ट आहे आपलं दल बदल कानून बद्दल. त्याच्यानंतर 9वं परिशिष्ट आहे आपलं कायद्याचे अंमलीकरण करणे. त्याच्यानंतर 4थं परिशिष्ट आपलं राज्यांची काय करणे, राज्यांमध्ये राज्यसभेची जागा वितरणावरील. महाराष्ट्राला किती जागा आहे राज्यसभेच्या? 19. सर्वात जास्त कोणाला आहे? युपीला. युपीला किती आहे? 31. एखाद्या दिवशी मी तुमचं परिशिष्ट पाठ करून देईल पूर्णपणे गोष्टीच्या स्वरूपामध्ये, नंतर तुम्ही कधीही ते विसरणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. भारतातील खालीलपैकी कोणती भाषा ही अनुसूचित भाषा नाही? कोणती भाषा ही अनुसूचित भाषा नाही हे आपल्याला विचारलेलं आहे. सुरुवातीला आपण पाहिलं, सुरुवातीला एकूण भाषा किती होत्या? 14. किती भाषा होत्या? 14. त्यानंतर भाषेमध्ये 3 संशोधन झाले. कोणकोणते? 21, 71 आणि 92. किती संशोधन झाले एकूण? 21, 71 आणि 92. आणि त्यानंतर याच्यामध्ये ज्या भाषा ऍड केल्या गेल्या त्याच्यामध्ये एकामध्ये ती बोडो, 3-4 भाषा एकत्र ऍड केल्या गेल्या. कोणती होती मग? बोडो. त्याच्यानंतर डोंगरी. कोणती होती? डोंगरी. त्याच्यानंतर मैथिली. कोणती होती? मैथिली. आणि त्यानंतर होती आपली संथाली. कोणती होती? संथाली. बरोबर. आणि यामध्ये कोणती भाषा ऍड न केली होती? तुमची गोंडी. गोंडी नावाची भाषा ऍड केली गेली नव्हती. या 4 भाषा ऍड केल्या. कोणती? बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली. बोडो, डोंगरी, मैथिली आणि संथाली या भाषा त्याच्यामध्ये काय केल्या होत्या? ऍड केल्या गेल्या होत्या. पुढचा प्रश्न पाहू. भाषा आलं म्हणजे भाषा समितीचे अध्यक्ष माथुरी सत्यनारायण. भाषा आलं म्हणजे कोणते परिशिष्ट? 8वे परिशिष्ट. भाषा आलं म्हणजे प्रांतीय भाषिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत ते आपल्याला आठवलं पाहिजेच. ठीक आहे. भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? काय विचारलं तुम्हाला? एकदम सोपा प्रश्न आहे. ज्याचे माझ्या 3 ओळी मूलभूत हक्काबद्दलच्या पाठ असतील तो आरामात त्याचं उत्तर काढेल. मूलभूत हक्क. मूलभूत हक्क कोणत्या भागात येतात? भाग 3. कोणाकडून घेतले? अमेरिका. कोणाकडून घेतले? अमेरिका. आणि कोणकोणते कलम आहे? कलम 12 ते 35. कोणत्या कलमांमध्ये? ते कलम 12 ते 35. 35च्या वरती कलम कोणती आहे? कलम 40. मग उत्तर काय झालं आपलं? कलम 40. 15 मध्ये काय दिले तुमचं? धर्म, लिंग, वर्ण, जात यावरून कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. कलम 15 काय म्हणतं आपलं? किंवा अनुच्छेद 15 की धर्म, लिंग, वर्ण, जात यावरून कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही. अनुच्छेद 35 काय आपला? मार्शल लॉशी रिलेटेड. याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणार नाही म्हणून काही टेन्शन घेऊ नका. मिलिटरीचे जे लॉ असतात त्याच्यावर ते रिलेटेड आहे. आणि अनुच्छेद 21 काय म्हणतो आपला? खाजगी जीवनाचा काय? आपल्याला खाजगी जीवन जगण्याचा जो हक्क आहे तो कशाद्वारे? आपल्याला अनुच्छेद 21 नुसार. आणि अनुच्छेद 40 मध्ये काय? तुमच्या पंचायत राज. काय दिलेलं आहे? पंचायत राज किंवा ग्राम पंचायत म्हणजे तुमचं लोकल गव्हर्नमेंट. तुम्ही म्हणू शकता लोकल गव्हर्नमेंट किंवा ग्रामपंचायत. काय? लोकल गव्हर्नमेंट किंवा ग्रामपंचायतीबद्दल कशामध्ये माहिती देण्यात आलेली आहे? तुमच्या अनुच्छेद 40 मध्ये. अनुच्छेद 40 वर सुद्धा आपल्या पेपरामध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. अनुच्छेद 40 बद्दल काय माहिती पाहिजे? आपल्याला ग्रामपंचायत बद्दल त्याच्यामध्ये काय आहे? मागणी केली गेलेली आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न. राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाची रीट आहे? काय? बंदी प्रत्यक्षीकरणाची रीट आहे. हे सर्व काय? सर्वोच्च न्यायालयाचं नाव आलं. काय? सर्वोच्च न्यायालयाचं नाव आलं म्हणजे तुमच्या मनामध्ये एक तर कलम आली पाहिजे 124 आणि दुसरं म्हणजे आली पाहिजे 200. कलम आली पाहिजे तुमची 32. काय? कलम 32 वर जर रीट आलं तर आपले रीट काय असतात? की तुमची जर एखादंही तुम्हाला वाटत असेल की तुमचे जे मूलभूत हक्क आहेत त्यांचं हनन झालेलं आहे तर आपण कलम 32 नुसार कुठे जाऊ शकतो? डायरेक्टली सुप्रीम कोर्टात. आणि ते हक्क मागण्याच्या काही 4 ते 5 पद्धती त्याच्यामध्ये रीट त्यांना नाव दिलेलं आहे. आणि त्या रीटचं एक नाव काय? बंदी प्रत्यक्षीकरण. काय? बंदी प्रत्यक्षीकरण. याचा अर्थ काय होतो आपण पाहू. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीला बंदी केलेलं आहे. काय? एखाद्या व्यक्तीला जेलमध्ये बंदी केलेलं आहे आणि त्याला प्रत्यक्ष दाखवणे. जसं की तुम्ही जय भीम पिक्चर पाहिलेला आहे. जय भीम पिक्चर मध्ये त्या व्यक्तीला काय करून घेतात? ते
आपलं जेलमध्ये बंद करतात, पण त्यानंतर ते दिसतात कधी तर तिथून गायब केले जातात. म्हणून त्यानंतर जे वकील आहेत त्यांच्यावर कोणत्याही गुन्हा दाखल करतात, मग बंदी प्रत्यक्षीकरणानुसार डायरेक्ट काय करतात, त्यांच्या हायकोर्टामध्ये गुन्हा दाखल करतात. आणि ते कशाचं उदाहरण होतं, मग तुमचं बंदी प्रत्यक्षीकरणाची एक रीट त्याच्यामध्ये वापरली गेलेली आहे. याच्याबद्दल तुम्हाला विचारणार नाही, म्हणून लक्षातही ठेवू नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की 33, 34, 35 सुद्धा कशाचा अधिकार आहे आपला, मूलभूत अधिकाराच्या ज्या काही एक प्रकारच्या कलमा आहेत. बाकी त्याच्याबद्दल काही माहिती नसली तरी काही प्रॉब्लेम नाही. जास्त गोष्टी पाठ करत बसू नका. आधीच आपल्याकडून हे पाठ होती तेही पाठ करायला गेले तर आपलं कसं आहे, थोडंफार कुठेतरी मागच्या गोष्टी आपण विसरत चालू. पुढचा प्रश्न पहा. पुढच्या प्रश्नात काय केलं गेलेलं आहे, अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेतून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला. बरोबर. आता याच्यावर 370 प्रश्न थोडा कठीण आहे, कारण या त्यावेळेचा करंट विषय होता, म्हणून त्यावेळेस त्याच्यावर प्रश्न येऊन गेला. किंवा आता आला असेल तरी आता येण्याच्यावर थोडंफार कमी येईल की नाही याची गॅरंटी नाही, पण आपल्याला माहिती पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर पोलीस भरतीच्या प्रत्येक पोरग्याने दिलं असेल याची मला गॅरंटी आहे. याच्यामध्ये ऑप्शन दिलेले नाहीये. विचारलेले खालीलपैकी किती वाक्य हे तुमचे खरे आहेत आणि किती वाक्य खोटे आहेत. खालीलपैकी कोणता परिणाम झाला. पहिला परिणाम काय, जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले. तुम्हाला गोष्टीमध्ये पण सांगितलं असेल की पहिल्यांदा आहे ना काय होतं माहितीये, 370 जेव्हा होतं तेव्हा तुमच्या जम्मू काश्मीरचं काय होतं, स्वतःचं एक संविधान होतं. काय होतं त्यांचं स्वतःचं एक संविधान. ते संविधान होतं त्यांचं, त्याच्यात त्याला काय म्हटलं, स्पेशल राज्याचा दर्जा. म्हणजे काय, लाडाचा पोरग होतं ते. घरात जसं की लाडाचा पोरग राहतं ना, आणि त्याला काय असतं, काय आपण स्पेशल मेजॉरिटी भेटे बऱ्याचशा काही गोष्टींमध्ये त्याला की लाड त्याचा जास्त होतं, तसं याचा थोडा लाड करण्याचा होता. भारतातील कोणताही व्यक्ती तिथं जागा खरेदी करू शकत होता का, नाही. पण ज्यावेळी 370 काढलं त्यासोबत काय, त्यांचं संविधान सुद्धा तिथून निघून गेलं. आणि संविधान निघल्यामुळे ते कशाचा हिस्सा बनलं, पूर्णपणे आपल्या भारताचा हिस्सा बनलं. आणि मग त्यानंतर काय आलं, बाहेरच्या कोणतीही व्यक्तींना काय आलं, तिथं जमीन खरेदी करणे शक्य झालं. त्यानंतर संसदेने पारित केलेले कायद्याचे जम्मू काश्मीर सुद्धा लागू झाले. मी आता सांगितलं त्यांचं संविधान जर तिथून निघालं तर संविधान कोणाचं लागलं, तिथं भारताचं लागलं. त्यांचं संविधान निघालं, संविधान भारताचं लागलं. भारताचं संविधान लागलं म्हणजे काय झालं, ते आता भारताच्या अधीन आले. म्हणून भारताने जेही कायदे बनवले असतील त्या कशावर लागतील, आता त्यांच्यावर सुद्धा ते कायदे लागू होतील. काय होईल मग, ते कायदे त्यांच्यावर सुद्धा लागू होतील. त्यानंतर पुढचं काय, मग ही स्टेटमेंट सुद्धा तुमची बरोबर आहे. जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्यांप्रमाणे दर्जा दिला. आता घरातला छोटा मुलगा काय झालाय, मोठा. घरातला छोटा मुलगा काय झालाय, मोठा. म्हणजे वयानं मोठा झालाय. तसा तर तो मोठ्या भाऊपेक्षा लहानच आहे, पण तो कशा झालाय, आता थोडा मोठा झालाय, जबाबदार झालाय. म्हणून तर कायला आता इतर राज्यांप्रमाणेच म्हणजे इतर भावांप्रमाणे त्याची सुद्धा ट्रीटमेंट झाली. त्याला सुद्धा पप्पानं म्हणलं, भावड्या थोडंफार तरी काहीतरी कमवून तू आण. म्हणजेच त्याला काय झालं, आता इतर लोकांसारखाच राज्याचा दर्जा प्राप्त झाला. म्हणजे हे तीनही स्टेटमेंट काय तुमचे बरोबर आहेत. मित्रांनो समजलं असेलच. आपण पुढचा प्रश्न बघू. संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकते. प्रतिभूती म्हणजेच काय, जी आपली भारताची इस्टेट आहे, जी आपली भारताची इस्टेट आपण कमवलेली प्रतिभूती, म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो लिक्विडिटी, किंवा जे आपलं सोनं चांदी त्याच्यावर कर्ज काढू शकतो, सोनं चांदीवर. मग याचं उत्तर आहे तुमचं कलम 292. संविधानाच्या कलम 292 नुसार काय करू शकतं, भारत एकत्रित निधीच्या, काय भारत सर्व एकत्रित निधीच्या प्रतिभूतींवर भारत सरकार काय सार्वजनिक कर्ज काढू शकते. आणि राज्याला जर काढायचं असेल तर मग कलम 93 याच्यानुसार काय काढतं, राज्य काय काढतं, कर्ज काढू शकतं. कलम 280 आपल्या वित्तीय भंडाराबद्दल आपली काय, कलम 280, काय कलम 280. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. याच्यात काही एवढा एमपी नव्हतं, न कळत म्हणजे तुरळक प्रमाणामध्ये असं की याच्यावर प्रश्न विचारला जाईल, अन्यथा याच्यावर प्रश्न येणार नाही. खूप कमी चान्सेस याचा प्रश्न विचारण्याची. परत भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार काय विचारलेलं आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर
काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात. काय? काही सदस्यांचे नामनिर्देशन करू शकतात. एवढं आपल्याला माहिती पाहिजे. कशामध्ये? विधान परिषदेमध्ये. कशावर? विधान परिषदेवर. मग याचं उत्तर काय आपलं? कलम 171. पहिली गोष्ट तर काय आहे की विधान परिषद जशी की आपल्या भारतामध्ये काय असतात? लोकसभा आणि असते आपली राज्यसभा. काय असते? लोकसभा आणि राज्यसभा या दोन गोष्टी असतात. तसंच राज्यामध्ये काय असते? आपली विधानसभा. काय असते? विधानसभा आणि विधान परिषद. काय असते? विधान परिषद. बरोबर. आता याच्याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती दिली असते, पण काय आधीचा डाटा आणि हा डाटा सर्व मिक्सचर होऊ नये, कारण याच्यावर आपलं स्पेशल लेक्चर सुद्धा होणार आहे. उद्या किंवा परवाचा विषय आपला काय असेल? विधान परिषद, लोकसभा या सर्वांवरच असेल. म्हणून यांना एकत्रित रिलेट करून मी तुम्हाला शिकवेन, जेणेकरून तुम्ही हे कधीही विसरणार नाही. त्याच्यामुळे याचं काही टेन्शन घेऊ नका. फक्त सध्याचं काय? विधान परिषदेमध्ये जसं की राज्यसभेमध्ये निवडून एकूण राज्यसभेच्या जागा किती आहे? राज्यसभेच्या जागा आपल्या 250. पण 250 पैकी 250 लोक निवडलेले असतात का? नाही. काही लोक कसे असतात? तुमचे नामांकित केलेले. काय असतात ते? नामांकित. नामांकित कोण कोण असतं व किती लोक असतात? मग एकूण 12 लोक. किती लोक असतात ते? 12 लोक. तसंच जसं राज्यसभेमध्ये निवडतात तसं आपण विधान परिषदेमध्ये सुद्धा निवडतात. काय? विधान परिषदेमध्ये निवडतात. फक्त विधान परिषदेबद्दल तुम्हाला एक गोष्ट माहित पाहिजे, ती म्हणजे कोणती? किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? काय? किती राज्यांमध्ये विधान परिषद आहे? मग 6 राज्यांमध्ये विधान परिषद आहे. जर जम्मू काश्मीर पकडलं तर किती होतील? तेव्हा 7. त्याच्यासाठी एक ट्रिक लक्षात ठेवा. कोणती? तू भी मजा कर. काय? तू भी मजा कर. तू म्हणजे काय? तू म्हणजे तेलंगणा. काय? तेलंगणा. तू बी मजा कर. बी म्हणजेच काय? बिहार. काय आपलं? बी म्हणजेच बिहार. त्यानंतर म म्हणजे महाराष्ट्र. काय? म म्हणजे महाराष्ट्र. हे ट्रिक नाही पण ठेवली आणि तुम्ही साधं जरी मनात ठेवलं की वरचे 3 राज्य कोणकोणते? बिहार, यूपी, महाराष्ट्र. कोणकोणते? बिहार, यूपी, महाराष्ट्र. आणि खालील कोणते? कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. याच्यात कर्नाटक त्यानंतर आंध्र प्रदेश. काय येईल? आंध्र प्रदेश या ट्रिक मध्ये ते बसत नाहीये, पण हे 4-5 राज्यात बसतात. पण याची तुम्हाला गरज नाहीये माझ्या मते. गरज कशी आपल्याला? वरचे 3 राज्य जर आपले कोणतं? यूपी आणि बिहार. यूपी बिहार तर सोबत येतं. त्याच्यानंतर महाराष्ट्र. कोण आहे? महाराष्ट्र. आणि खाली किती येतात? 3 लोक येतात. खाली किती लोक येतात आपले? 3 लोक. कोण कोण येतात मग खाली आपले? कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. खाली कोण कोण येतात मग? कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आणि एक अजून त्याच्यात काय मग? जम्मू आणि काश्मीर. कोणता दुसरा? जम्मू आणि काश्मीर. एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आरामात लक्षात राहतं. 3-4 वेळेस वाचून घ्या ते. नंतर तुम्हाला परत वाचायची काही गरज पडणार नाही. ट्रिकांच्या भरोशावर शक्यतो राहू नका. पेपरात किती याद असतील काही माहिती नाही. ज्या ठिकाणी ट्रिकांची गरज मी तुम्हाला नक्की सांगेन. पुढचा प्रश्न भाऊ. पोलीस हा विषय कशात येतो सांगायची गरज आहे का? सूची आठवलं तर काय आठवलं पाहिजे? परिशिष्ट क्रमांक 7. किती सूची? एकूण 3. 3 पैकी शेवटची सूची समवर्ती सूची. समवर्ती सूची आपण कोणाकडून घेतलेली आहे? ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. आणि पोलीस हा विषय आपल्याला भेटतो मग राज्य सूचीमध्ये. पोलीस हा विषय कुठे भेटतो आपल्याला? मग राज्य सूचीमध्ये भेटतो. पुढचा प्रश्न पाहू. घटनेच्या कोणत्या कलमान्वये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आलेला होता? कोणत्या कलमान्वये देण्यात आला? मग 370 द्वारे. हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज आहे का? नाही. 352 द्वारे कोणती आणीबाणी लागते आपल्याकडे? मग राष्ट्रीय आणीबाणी. आणि 324 द्वारे तुम्हाला माहिती आहे काय? निवडणूक आयोग. 324 नुसार काय लागतो आपल्याला? निवडणूक आयोग. जो कोणत्या भागामध्ये तो निवडणूक आयोग? भाग क्रमांक 15 मध्ये. कशामध्ये तो? भाग क्रमांक 15 मध्ये. पहा, पहिल्या 4-5 प्रश्नांवर जर गोष्टी रिलेट करून दिल्या ना, पुढचे तुमचे आरामात सुटतात. किती सुटतात? प्रश्न एकदम आरामात सुटतील. मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? किती होते? 395. आता तुमचे 370 प्लस कलमे आहे. याच्याबद्दल काही गोष्टी जाणून घ्या. मूळ संविधानामध्ये काय होतं आणि आता काय? ठीक आहे. मूळ संविधान. पहिली गोष्ट तर संविधान सभा कधी तयार झाली आपली?
पहिली संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. कधी झाली? 9 डिसेंबर 1946. याचे अध्यक्ष कोण होते आपले? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. कोण होते? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पण त्याच्यानंतर ज्याही आपल्या बैठका झाल्या त्या सर्व बैठकांचे अध्यक्ष कोण होते आपले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते त्याचे अध्यक्ष? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग यानंतर काय झालं? 13 डिसेंबर 1946 ला 13 डिसेंबर 1946 ला आपलं पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं? उद्दिष्टांचा ठराव मांडला. काय? उद्दिष्टांचा ठराव मांडला. याच्यावर सुद्धा प्रश्न येतो. ठीक आहे. मग त्यानंतर काय झालं? आपलं संविधान सभा कामाला लागली आणि जवळपास किती? 11 सत्रे. किती? 11 सत्रे लागली संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी. काय? 11 सत्रे लागली पूर्ण आपलं संविधान तयार होण्यासाठी. आणि किती दिवस लागले कोण त्यासाठी? 2 महिने. किती लागले? 2 महिने. 2 वर्ष, सॉरी माफ करा, 2 वर्ष 11 महिने. काय लागलं? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. काय लागलं? 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. आणि याला एकूण खर्च किती आला रे? 64 लाख. खर्च किती आला एकूण याला? 64 लाख. आणि ते बनवल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय काय होतं? कलम होत्या 395. कलम किती होते आपल्या? 395. परिशिष्ट होते 8. परिशिष्ट किती होते? 8. आणि तुमचे भाग किती होते? 22. भाग किती होते आपले? 22 भाग होते. कलम होत्या तुमच्या 395, परिशिष्ट होते तुमचे 8 आणि भाग होते आपले किती? 22. सध्याच्या घडीला भाग किती आपले? 25. परिशिष्ट आहे आपले 12 आणि कलम आहे आपल्या 470 प्लस. 470 पेक्षा जास्त आपल्या काय आता मग सध्या कलम आहेत. या 4-5 गोष्टी तुम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे, जास्त काही अपेक्षा नाही. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवित व्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे? काय? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात म्हणजे कोणत्या कलम मध्ये जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचा म्हणजे जगण्याचा व व्यक्तीच्या स्वतःच्या स्वातंत्र्याचा हक्क नमूद केला आहे? कधीपासून आपलं चालू आहे? एखाद्या मुलीला आवडत्या मुलासोबत लग्न करण्याचा अधिकार कशानुसार? आपला अनुच्छेद 21 नुसार आहे. अनुच्छेद 14 काय म्हणतो तुमचा? समानतेचा अधिकार. कायद्यासमोर सर्वांना समान हक्क. काय? कायद्यासमोर सर्वांना समान हक्क. काय? समान हक्क. अनुच्छेद 22 काय म्हणतो तुमचा? बंदी म्हणजे एखाद्याला बंदी केलेला गेला, त्याची चूक झाली काहीतरी, त्याला जे स्वातंत्र्य असते त्याच्याबद्दल होतो आपला 22वा. आणि 19 आपला स्वातंत्र्याचा हक्क. काय? स्वातंत्र्याचा हक्क. आणि याच्यामध्ये तुमचा जेलमध्ये एखादा बंदी, त्याला आपण काय नाव देतो? त्याला नाव नाही आठवते. म्हणजे आपण त्याला बंदी बनवतो, एखाद्या व्यक्तीला बंदी बनवल्यानंतर त्याच्यावर अपराध, अपराधासाठी जे अधिकार आहे, अपराधासाठीचे ते तुमचे कशात येतात? मग अनुच्छेद 22 मध्ये. पुढचा प्रश्न बघू. भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम भारतीय घटनेचे खालीलपैकी कितवे कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? काय? घटना दुरुस्तीशी खालीलपैकी कोणते कलम आपले संबंधित आहे? हे काही वेगळं सांगायची गरज नाही, सर्व पोरांनी रट्टा मारून ठेवला असेलच याचा. ठीक आहे. पण याच्याबद्दल अजून 2 गोष्टी आपण एक्स्ट्रा बघून घेऊ. तुम्हाला माहिती 100% काय याचं उत्तर? कलम 368. काय? 368 नुसार काय होते आपली घटना दुरुस्ती. काय होते? घटना दुरुस्ती. पण घटना दुरुस्ती आपण घेतलेली कोणाकडून आहे? घटना दुरुस्ती आपण कोणाकडून घेतलेली? तुमची दक्षिण आफ्रिकाकडून. कोणाकडून घेतलेली आहे? दक्षिण आफ्रिका. कोणाकडून घेतलेली आहे? दक्षिण आफ्रिकेकडून. बरोबर. कलम 368 नुसार आपण काय करतो? घटना दुरुस्ती. आणि ते कोणाकडून घेतलेली? आपण दक्षिण आफ्रिकाकडून. कलम 31 आपल्या संविधानात आहे का? आता नाही. कलम 31 आपल्या संविधानात आहे का? नाही. काय होतं कलम 31 आधी? संपत्तीचा हक्क. काय होतं ते? संपत्तीचा हक्क. पण आता हक्क तुमच्या मूलभूत हक्कांमधून काढून कुठे टाकलेला आहे? तुमच्या लिगल राईट्स मध्ये. लिगल राईट्स मध्ये कशात? मग कलम 300 अ मध्ये. कशात टाकलेला आहे त्याला? कलम 300 अ मध्ये. आणि 370 नुसार काय होतं? जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा. काय होतं? जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा.
बरोबर, याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाणार नाही, म्हणून लक्षात नाही ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण या 3 बद्दल आपल्याला माहिती पाहिजे. हे पण तुम्हाला विचारलं जाणार आता नाही, पण काय विचारलं जाऊ शकतं की संपत्तीचा हक्क कलम 31 मधून काढून कोणत्या कलमीमध्ये टाकण्यात आलेला आहे. इंडिया अर्थात भारत. मागे तुम्ही पाहिलं असेल पूर्ण युट्यूबवर आग लागून गेली होती. इंडिया दॅट इज भारत म्हणायचं की भारताला इंडिया म्हणायचं की इंडियाला भारत म्हणायचं. बरोबर, मग आपले कलम पहिलीच म्हणते काय, कलम पहिलीच म्हणते काय, इंडिया दॅट इज भारत. म्हणजे इंडियाच म्हणजे काय, आमचा भारत हा काय राज्यांचा संघ असेल. जर तुम्ही संविधान कधीही उघडून पाहिलं त्याच्यावर पहिलीच ओळ तुम्हाला दिसेल, पहिल्याच कलमाची पहिलीच ओळ दिसेल की इंडिया दॅट इज भारत हा राज्यांचा संघ आहे. इज अ युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स. राज्यांचा संघ म्हणजे काय, याच्यातलं एकही राज्य त्याला सोडून जाऊ शकत नाही. बाकी 2-3चं म्हणणं काय, 2चं म्हणणं काय, एखादी राज्य आमच्या भारतामध्ये मिळवणे, भारतचं बाहेरचं किंवा त्या बॉर्डर मध्ये बदल करणे गेले, या गोष्टीमध्ये 3 म्हणतं. आणि 4 म्हणतं की काही बदल घडवणं असला तर तुम्ही साध्या पद्धतीने घडवू शकता, त्याच्यासाठी संविधानिक घटना दुरुस्तीची गरज नाहीये. याच्याबद्दल कोणी शक्यतो विचारणार नाही, म्हणून काही टेन्शन घेऊ नका. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार, भारतीय राज्यघटनेच्या कितव्या, या ठिकाणी डॅश डॅश होता समजून घ्या, त्या ठिकाणी काय डॅश डॅश दिलेले असं समजून घ्या. भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. काय, प्रत्येक उच्च न्यायालयात काय असते, एक घटक राज्यात एक उच्च न्यायालय असते. उच्च न्यायालयासाठी किती आहे, 214. सर्वोच्च न्यायालयासाठी आपलं 124 सर्वोच्च न्यायालय. बरोबर, हे काय आपलं उच्च न्यायालय, किती उच्च न्यायालय. बरोबर, एकूण किती उच्च न्यायालय सध्या भारतामध्ये, आपले 25. किती उच्च न्यायालय सध्या, 25. पण सर्वात पहिल्यांदा किती उच्च न्यायालयाची स्थापना झाली होती रे, 1861 मध्ये. 1861 मध्ये बंगाल, मद्रास, बंगाल, मद्रास आणि त्याचबरोबर काय होतं आपलं बॉम्बे. काय, बॉम्बे, या 3 ठिकाणी काय झालं होतं, सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती. कधी, 1961 मध्ये. ठीक आहे, 1861 सॉरी, कधी 1861 मध्ये बंगाल, मद्रास आणि बॉम्बे या ठिकाणी 3 उच्च न्यायालयाची स्थापना केली. आणि आज रोजी भारतामध्ये किती उच्च न्यायालय, जवळपास 25 उच्च न्यायालये आहेत. कलम 368 काय आपलं घटना दुरुस्ती. आताच आपण पाहिलं काय, घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती कोणाकडून घेतलेली आपण, मग दक्षिण आफ्रिका. कोणाकडून, दक्षिण आफ्रिकेकडून. कोणाकडून घेतलेली आहे, दक्षिण आफ्रिकेकडून. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं कलम 370. काय, कलम 370. आणि कलम 370 काय आपलं जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा. काय, जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा. पण याच्यापैकी तुम्हाला ही गोष्ट माहिती पाहिजे, सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण किती जजेस आहे, 33. तुमचे बाकीचे जजेस अधिक एक तुमचा सरन्यायाधीश. कोण असतो हा, सरन्यायाधीश. कोण असतो हा, सरन्यायाधीश. आणि जर समजा तुमचे मूलभूत हक्कांचे हनन झाले तर सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी कोणती कलम असते, आपले कलम 32. यालाच काय म्हणलं जातं, संविधानाचा हक्क, संविधानाचा आत्मा. कोणी म्हणलंय सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि याच्यासाठी जर तुम्हाला उच्च न्यायालयात जायचं असेल तर कोणती कलम असते, मग कलम 226. कोणती कलम असते, कलम 226. गोष्ट दिसली, सर्वोच्च न्यायालय आला म्हणजे 4-5 गोष्टी आठवल्याच पाहिजे. एवढं जर तुम्हाला आठवत असेल तर मित्रांनो खूप चांगला तुमचा अभ्यास झालेला आहे. पुढचा प्रश्न आपला, भारतीय राज्यघटनेनुसार काय, भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना कोणत्या कलमान्वये, काय, नागरिकांना कोणत्या कलमान्वये समानतेचा हक्क प्रदान करण्यात आलेला आहे. मूलभूत अधिकार. मूलभूत अधिकार आला म्हणजे काय, अमेरिका भाग 3 आणि 12 ते 35. काय, 12 ते 35 हे 3 गोष्टी आठवल्या पाहिजे. याच्यानंतर तुम्हाला सांगितलं कलम 14 ते 32 मध्ये काय ऐका नाही, कलम 14 ते 18 मध्ये काय, कलम 14 ते 18, 14, 15, 16, 17 आणि 18 याच्यामध्ये काय तुमचं समानतेचा अधिकार आहे. याच्यात म्हणलं जातं काय, कायद्यासमोर सर्वांना समानता. कायद्यासमोर सर्वांना समानता. धर्म, लिंग, जात. काय, धर्म, लिंग, जात यावरून कोणत्याही व्यक्तीमध्ये भेदभाव केला जाणार नाही.
ज्या ठिकाणी भेदभाव नाव येतं त्या ठिकाणी काय येतं मग कलम 15 येतो. कोण होते त्या ठिकाणी कलम 15. कलम 16 काय म्हणतो तुमचं सार्वजनिक रोजगारामध्ये, सार्वजनिक रोजगारामध्ये सर्वांना समान संधी. काय सर्वांना समान संधी, सर्वांना समान संधी भेटते म्हणजे काय इथं मग रिझर्वेशन. काय तर इथं रिझर्वेशन बरोबर. मग रिझर्वेशन साठी तुमचं कोणतं कलम आहे कलम 16 रिझर्वेशन. आणि त्याच्यानंतर कलम 17 काय म्हणते आपली अस्पृश्यता निर्मूलन. काय अस्पृश्यता निर्मूलन. काय आपलं निर्मूलन. काय आपली कलम 17. आणि कलम 18 काय म्हणते आपली किताब नष्ट करणे. काय किताब नष्ट करणे. आधीच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कलम 17 वर आपला स्पेशल प्रश्न होता आणि कलम 18 बद्दल सुद्धा सांगितलं आहे की कोणाला जर एखादा पुरस्कार भेटला असेल तर त्या पुरस्काराबद्दल तो नाव आपल्या आधार कार्ड किंवा डॉक्युमेंटवर टाकू शकत नाही. ठीक आहे. 14 आपल्या कायद्याबद्दल येतं, 15 आपल्या धर्मलिंग म्हणजे भेदभावाबद्दल येतं, 16 आपलं रिझर्वेशन किंवा रोजगारामध्ये सर्वांना समान संधी, 17 येतं अस्पृश्यता आणि 18 काय येतं आपलं किताब किंवा अवॉर्ड नष्ट करणे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते. काय भारतीय कोणत्या संविधानाच्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते. तर त्याचं उत्तर तुमचं कलम 75. काय उत्तर त्याचं कलम 75. आणि कलम 74 काय म्हणते की मंत्रिमंडळ हे कशासाठी असतं राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळाची काय केलेली आहे तरतूद. ते कशात मग 74. पण तेव्हा लोकसभेला उत्तरदायी असतात त्यालाच काय म्हणतो आपण मग कलम 75 मध्ये त्याचं काय केलेलं आहे नमूद केलं गेलेलं आहे. ठीक आहे. भारतीय संविधानातील कलम 352 आणीबाणीबद्दल पाहू. आता महत्वाचा घटक आहे, तुम्हाला बऱ्याचदा विचारल्या जातो. मग आणीबाणीबद्दल काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता पहिली गोष्ट तर आणीबाणी म्हणजे काय. आणीबाणी म्हणजेच काय. आणीबाणीचा अर्थ काय होता आपला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो त्याला इमर्जन्सी. काय इमर्जन्सी बरोबर. इमर्जन्सी लागणे म्हणजेच काय नाही. इमर्जन्सीचं समजा आपल्या घरात जर पैसा संपला तर आपण काय करतो रिकाम्या गोष्टी खरेदी करणं बंद. समजा आपल्या कोणाशी जर भांडणं झाले बाहेरच्या व्यक्तीशी, समजा का चांगलं दणकट भांडण झालंय तर आपण काय करतो घरातल्या लोकांना जास्त बाहेर जाऊ देतो का नाही. म्हणजे एकंदरीत आपल्या घरात काय लागलेली आहे आणीबाणी लागलेली आहे बरोबर. त्यानंतर आपल्या घरात जर शासन आपल्याकडून सांभाळलं जात नाही, घरातली बाई जर आवरल्या जात नाही तर आपण कोणाला सांगतो पंचांमध्ये सांगतो की दादा ही आवरल्या जात नाही. म्हणजे आपण काय करतो भारताचं बाहेरचं शासन बोलवतं. तशाच या 3 आणीबाणी आपल्या देशामध्ये सुद्धा लागतात. मग आणीबाणी किती प्रकारच्या आपल्या 3 प्रकारच्या. कोणकोणत्या 3 आपण पाहू. कलम 352 नुसार काय कलम 352 नुसार काय लागते राष्ट्रीय आणीबाणी. काय लागते आपली राष्ट्रीय आणीबाणी लागते. मग राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच काय काय लागते ती राष्ट्रीय आणीबाणी कलम कितीनुसार 352 नुसार. राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच काय जसं की समजा तुमच्या घरातल्यांचे भांडण झाले कोणाशी जर समजा तुमचा मोठा भाऊ कोणीतरी भांडणं करून आला आणि भांडणं असे झाले की डायरेक्ट कापाकापीवर विषय आला एकदम जास्त भांडणं झाले तर मला सांगा त्यावेळेस तुम्ही घरच्या लोकांना बाहेर जाऊ देणार का नाही. त्यांना मुक्त संचारासाठी तुम्ही परवानगी देणार का जा रे बावड्या फेवरीनवर बाहेर बरोबर जाऊ देणार का नाही. तुम्हाला धाक आहे की तो बाहेर जाऊन मार खाऊन नाही तिथं कोणाला मारून नाही रिकाम्या अजून उपाय देण्याचे काम आहे की नाही. तसंच मग जर आमच्या राज्यावर सुद्धा किंवा आमच्या देशावर सुद्धा परकीय आक्रमण झाले किंवा आमच्या देशातच जर काही विद्रोह झाले काय आमच्या देशावर जर भारतीय काही बाहेरच्या लोकांचे आक्रमण झाले किंवा विदेशाचे आक्रमण झाले किंवा आमच्या देशातच जर काही विद्रोह निर्माण झाले किंवा जागतिक शांतता ही अस्थिर झाली काय आमच्या देशातील शांतता थोडी अस्थिर जर झाली तर आम्ही देशामध्ये काय लावू शकतो मग राष्ट्रीय आणीबाणी. काय लावू शकतो आम्ही मग राष्ट्रीय आणीबाणी. आणि आतापर्यंत भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी किती वेळेस लागलेली तुमची 3 वेळेस. किती वेळेस लागलेली आहे 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागली आपल्याकडे 3 वेळेस. 2 वेळेस युद्धाच्या वेळेस लागलेली आहे आणि 1 वेळेस केव्हा लागलेली आपल्या इंदिरा गांधी यांनी लावलेली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मग 1 वेळेस 75 मध्ये काय लावलेली आहे आणीबाणी लावलेली आहे. कधी कधी लागली हे विचारणार नाही पण किती वेळेस लागली राष्ट्रीय आणीबाणी आपल्याकडे 3 वेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागलेली आहे. मग त्यानंतर 356 येतं कोणतं येतं कलम 356. 356 नुसार काय होते राष्ट्रपती राजवट लागू होते. काय राष्ट्रपती राजवट लागू होणे. राष्ट्रपती राजवट लागू होणे. आता राष्ट्रपती राजवट लागू होणे म्हणजेच काय. पहिली गोष्ट तर सर्व राज्य आहे
राज्यामध्ये केंद्राचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती कोण आहे? केंद्राचा प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती राज्यामध्ये कोण असतो? आपला राज्यपाल. कोण असतो? राज्यपाल. बरोबर. मग जसं की आता मणिपूरमध्ये हालचाली चालू, तुम्हाला पण माहिती आहे की मणिपूरमध्ये काय लागलेलं आहे? आता तुमचं राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. मग पहिली गोष्ट तर राष्ट्रपती राजवट लागणं म्हणजे काय? एखाद्या राज्यामध्ये, जसे की आपले 28 राज्य आहेत, त्यापैकी जर एखाद्या राज्यामध्ये सरकार स्थापन झालं नाही, काय सरकार स्थापन झालं नाही किंवा तिथली स्थिती बिघडलेली आहे आणि त्या स्थितीला हँडल करण्यासाठी जर तिथलं स्वशासन किंवा तिथलं राज्य शासन जर पूर्ण पडत नसेल किंवा ते कॅपेबल नसेल तिथली स्थिती सांभाळण्यासाठी, तेव्हा मग त्या ठिकाणचं शासन हे कोणाकडे जातं? मग केंद्राकडे. कोणाकडे जातं? मग ते शासन केंद्राकडे जातं. मग ते शासन जेव्हा केंद्राकडे येतं त्यालाच मग काय म्हणतात? त्या राज्यामध्ये काय लागतं? मग राष्ट्रपती राजवट. म्हणजे त्या ठिकाणी आता त्या राज्याची पार्टी चालते का? नाही, तर तिथं पूर्णपणे कोणाचा हक्क असतो? मग तुमच्या केंद्र सरकारचा हक्क असतो. जसं की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात पण काय झालं होतं 2019 मध्ये, इकडची लोक इकडे, इकडची इकडे, मधात कोणी उरलं का राज्य शासन आपलं शासन बनवणार नाही म्हणून 6 महिने काय लागलं होतं? आपल्याकडे राष्ट्रपती राजवट लागली होती. आणि राष्ट्रपती राजवटीमध्ये पूर्ण महाराष्ट्राचं शासन कोण सांभाळत होतं? आपलं राज्यपाल. कोणाच्या निर्देशानुसार? राष्ट्रपतीच्या निर्देशानुसार. म्हणजेच काय झालं? हे एक साधं उदाहरण घेऊ. समजा आता एक तुमचं कुटुंब आहे. काय तुमचं कुटुंब? कुटुंबामध्ये मुख्य आहे आपले वडील वगैरे. काय? आपले वडील. मग वडील आपले मुख्य. मग आता माणसाला सांभाळण्याचं काम कोण करतं? बाई. बरोबर. जरा चांगला पेनारा वगैरे असला तर कोण करतं? बाई. पण बाईच्या हाताच्या बाहेर जर तो गेला, बाईच्या हाताच्या बाहेर जर तो गेला तर बाई कोणाकडे जाते? मग त्याच्या बापाकडे. हे आवरल्या जात नाहीये, याला तुम्ही नियंत्रणात आणा. तसं जेव्हा एखाद्या राज्याची स्थिती आवरल्या जात नाही तेव्हा ते प्रकरण कोणाकडे जातं? मग तुमच्या केंद्र सरकारकडे. केंद्र सरकार काय करतं? मग तुमचं राज्याचं शासन सांभाळतं. चांगल्या प्रकारे समजलं असेल तुमचं कलम 356 काय असते? मग राष्ट्रपती राजवट लागणे. आणि कलम 360 काय असते तुमची? आता तुम्हाला प्रश्न, सर्वात जास्त राष्ट्रपती राजवट कुठे लागलेली आहे? पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागली तुमची पंजाबमध्ये. सर्वात पहिली राष्ट्रपती राजवट लागली तुमची पंजाबमध्ये. सर्वात जास्त कुठे लागलेली तुमची? मणिपूरमध्ये. कुठे लागली सर्वात जास्त? मणिपूरमध्ये. बरोबर. आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या मते लागलेली आहे. 4 वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं आपलं कलम 360. कलम 360 काय म्हणतो? मग आपलं वित्तीय आणीबाणी. काय? वित्तीय आणीबाणी किंवा काय म्हणतो आपण त्याला? मग आर्थिक आणीबाणी. काय? आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी किंवा वित्तीय आणीबाणी कशानुसार लागते? मग आपली कलम 360 नुसार. आणि वित्तीय आणीबाणी ही आपली एकमेव अशी आणीबाणी आहे की ती अजूनपर्यंत भारतामध्ये लागलेली नाहीये. काय? वित्तीय आणीबाणी तुमची अशी आणीबाणी की ती आतापर्यंत तुमच्या भारतामध्ये लागलेली नाहीये. तुमच्या म्हणजे माझ्या किंवा आपल्या सर्वांच्या भारतामध्ये लागलेली नाहीये. वेळ आली होती एक वेळेस की आपल्याला आपलं सोनं सुद्धा काय ठेवावं लागलं होतं? गहाण ठेवावं लागलं होतं. ठीक आहे. पण अजूनही खराब परिस्थिती नाही आली की आपल्याला राष्ट्रीय आणीबाणी वित्तीय आणीबाणी लावावी लागेल. वित्तीय आणीबाणी केव्हा लागते? जेव्हा पूर्ण आपल्या जगदेशातला पैसा संपून जातो. वित्त म्हणजेच काय? पैसा. किंवा आर्थिक स्थिती म्हणजे काय? आपली पैशाने असलेली स्थिती तुमची कमी होऊन जाते. त्यावेळेस तुम्हाला काय लावावं लागतं? आर्थिक आणीबाणी लावावी लागते. आणि आर्थिक आणीबाणी आतापर्यंत लागलेली नाही. मग याचं उत्तर काय? तुमचं 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी. आर्थिक आणीबाणी कशानुसार आहे? 360 नुसार. आणि राष्ट्रपती नियुक्तीचे अधिकार काय होते तुमचे? किंवा राष्ट्रपती राजवट. काय? राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट कशानुसार लागते? मग 356 नुसार. कशानुसार लागते? 356 नुसार. माझ्या मध्ये तुम्हाला आणीबाणी विषयी आता काही डाऊट उरलेला नसेल. पुढचा प्रश्न बघू. भारतीय संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? चांगल्या प्रकारे माहिती. कोणत्या राज्याशी? आपल्या जम्मू आणि काश्मीर या राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या शेवटचा प्रश्न मित्रांनो. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. अस्पृश्यता म्हणजे तुम्हाला माहिती की एखाद्या खालच्या जातीच्या व्यक्तीला किंवा कोणत्याही एका व्यक्तीला मंदिरात प्रवेश देणे न देणे किंवा त्याला एखाद्या सरकारी ठिकाणी त्याची हकलपट्टी करणे, तेच म्हणजे काय? त्याचं अस्पृश्यता करणे. आणि ते कशात दिलेलं आहे? आपल्या मग कलम 17 मध्ये. कशात दिलेलं आहे? कलम 17 मध्ये. कलम 19 मध्ये काय आहे?
तुमचं स्वातंत्र्य काय आहे? स्वातंत्र्य. कलम 21 मध्ये काय आपलं जीवन जगण्याचा अधिकार आणि कलम 30 मध्ये काय होतं मग आपलं संस्कृती अल्पसंख्याकांसाठी जे शिक्षणाचे आणि संस्कृतीचे अधिकार देतात आपल्या मग कलम 30 मध्ये मित्रांनो. इथं आपलं आज राज्यघटना संपलेलं आहे. संपलेलं म्हणजे भाग 3 आपला संपलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा व तसेच आपल्या सुपर 20 किंवा सुपर जे 90 डेज हार्ड चॅलेंज त्याला सातत्याने चालू ठेवा. एक दिवस तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल कारण कंटिन्युटी मॅटर्स करते. जेवढे तुम्ही कंटिन्यू राहाल 100% तेवढं तुमचा रिझल्ट दिसेल म्हणजे दिसेल. काहीही करा तुमचं टार्गेट पूर्ण नाही झालं एखाद्या दिवशी तरी चालेल, रविवारी जाऊन त्याला पूर्ण करा पण टार्गेट रेग्युलर करा. तुम्हाला नाही पहाड भेटणार पण पहाडाचा एखादा तुकडा जरी हाताशी लागला तरी तो खूप मौलाचा आहे असं लक्षात घ्या आणि अभ्यास नियमितपणे चालू ठेवा. धन्यवाद मित्रांनो.